उन्हाळ्यामध्ये तुम्ही असे मिक्स डाळीचे सांडगे बनवून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता. असे अप्रतिम चवीचे हे सांडगे आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी मटकीची डाळ घेतली, छान अशी निवडून घेतलेली आहे ही डाळ. तर इथं मी 2 वाटी मोजून डाळ घेतलेली आहे. 2 वाटी डाळ आहे ही आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर अर्धा किलो डाळ आहे. तर इथं मुगाची डाळ घेतली 1 वाटी, तर ही वजनीप्रमाणे पावशेर डाळ आहे. आणि आपल्याला आता हरभऱ्याची डाळ घ्यायची 1 वाटी, तर ही पण पावशेर आहे. तर पूर्ण डाळी मिळून आपल्याला 1 किलो डाळीचे सांडगे बनवायचे आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी वाटली ते, आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या या पद्धतीने. तर ज्यांना सांडगे बनवता येत नाहीत त्यांनासुद्धा सांडगे बनवता येतील अशी ही सोपी पद्धत आहे. तर ही सांडगे ही आपली डाळ आहे ना, तर धुवून घेतली मी 2 ते 3 पाण्याने छान अशी. जोपर्यंत मधील पांढरे पाणी निघतं ना तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे. आणि ही डाळ रात्रभर आपल्याला भिजत ठेवायची आहे. तुम्हाला वेळ नसेल तर 4 ते 5 तास तुम्ही ही डाळ भिजवून घेतली तरी चालेल. तर इथं बघू शकता मी रात्रभर डाळ भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजलेली आहे आपली डाळ. तर आता मी एक मोदकाची चाळणी घेतली आणि मोदकाच्या चाळणीमध्ये ही पूर्ण डाळ ओतून घेतलेली आहे. तर याचं पूर्ण पाणी असं निरपून घेतलेलं आहे. तर पाणी नितळलेलं आहे आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून घेतली आणि याचं असं जाडसर वाटण करून घेतले बघा. तर पूर्ण डाळीचं असं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आणि एका परातीमध्ये हे वाटण काढून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. तर इथं मी 2 गड्डे लसूण सोलून घेतला आणि मोठा मोठा असा वाटून घेतला आहे. तर याच्यात 2 चमचे ना कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, 1 चमचा हळद घेतली, 1 मोठा चमचा जिरं घेतलं आणि खूप सारी कोथिंबीर. तर पूर्ण हे आपल्याला मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर अप्रतिम चवीचे सांडगे बनतात. नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा ही माझी सांडग्याची रेसिपी आवडली का नाही ते. तर या पिठाचा सुद्धा खूप छान असा सुगंध येतो. तर आता ही पीठ भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही. तर आपल्याला लगेच सांडगे बनवायला घ्यायचे आहेत. तर मी ते एक परात घेतली आणि परातीमध्ये मी सांडगे तोडून घेते. तर बघू शकता पाण्याचा एक थेंबही लागत नाही हे सांडगे तोडताना. तर पटपट आपले सांडगे तुटतात. तर असेच सर्व सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी सर्व सांडगे तोडून घेतले ते आणि बाल्कनीमध्ये मी 2 दिवस कडकडीत उन्हात सुकायला ठेवले आणि आपले सांडगे सुकून झालेले आहेत. बघू शकताय, बघताच खाऊ वाटणारे आपले सांडगे बनवून तयार झालेले आहेत. तर या सांडग्याची तुम्ही रस्सा भाजी, सुक्की भाजी बनवून मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. मुलांना नक्की आवडेल. आणि लहान मुलांसाठी हे सांडगे थोडेसे फ्राय करून दिले तर त्यांना नक्की आवडतील.